नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. पिंपळनेर येथील तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण धुळे जिल्ह्यात तीव्र शोक आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार डॉक्टर गोवल पाडवी यांनी साक्री येथे पीडित कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन व्यक्त केले. दोषींना कडक शिक्षा मिळावी यासाठी हा खटला जलद गतीने चालवला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच पीडित कुटुंबातील एका सदस्याला शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी आणि शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असेही त्यांनी स्पष्ट केले. निश्चितपणे या महिन्यामध्ये अशी दोन म्हणजे खतरनाक दुर्दैवी घटना घडली आहे आणि निश्चितपणे पोलीस यंत्रणा मी एक सूचना केली की तुम्ही व्हॉट्सॲप स्टेटसवर असे ओपन धमक्या दिले जात असेल, सोशल मीडियावर धमक्या दिले जात असेल तर याची थोडीशी दखल घ्यायला पाहिजे. सामान्य नागरिकांनी असे जे विषय आहे ते पोलीस यंत्रणासमोर, पोलीस स्टेशनसमोर असे घेऊन जायला पाहिजे, पुरावे जोडून तक्रार करायला पाहिजे आणि निश्चितपणे पोलीस प्रशासनाने याच्या असं गांभीर्याने लक्षात घ्यायला पाहिजे. पण आता 7 तारखेला जे कबूतरच्या विषयावरती जी घटना घडली होती त्याच्याबद्दल मला एक्झॅक्ट डिटेल माहीत नाही आहे, पण त्यांच्याही घरी मी भेट दिली आणि ज्या पद्धतीने क्रूर हत्या करण्यात आली होती निश्चितपणे मला वाटतं की जे वडील आहेत त्यांना निश्चितपणे न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. पण साक्री शहरात जे असे घटना घडत राहत आहे त्यासाठी पूर्ण प्रशासन आणि पोलीस यंत्रणा एकत्र येऊन हे कुठे घडतं आहे, सोशल मीडियापासून सुरू होतं असणार तर समाजामध्ये काय आहे त्याबद्दल विचार करायला पाहिजे आणि कायदा सुव्यवस्था मेंटेन करणं हे प्रशासनाचं काम आहे आणि अशी मी महत्त्वाची सूचना दिली. पिंपळनेर शहरात जी घटना झाली तिथं देवा पवार तरुण मेलेले आहेत, त्यांची जी लहान मुले आहेत ते आज रस्त्यावर फिरलेले आहेत, त्यांच्यासाठी आपण काय मागणी करणार आहात? जसं ते त्यांची अशी मागणी आहे का आमच्या मुलांना आर्थिक सहाय्य मिळावं, नोकरी मिळावी. निश्चितपणे आज त्यांची भेट घेतली मी. त्यांचा भाऊसुद्धा होता आणि त्यांची मिसेस होती आणि 2 मुलं होते. तर मी त्यांचे काय आर्थिक सहायता असेल त्यासाठी मी प्रयत्न करेन. त्याचबरोबर त्यांच्या मिसेसना कुठेतरी त्यांचे ग्रॅज्युएशन झालं आहे, त्यांचे पेपर तपासून घेईल मी आणि निश्चितपणे त्यांना अंगणवाडी या कोणतेही जॉब भेटत असेल त्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करेन. आणि त्यांच्या भावाचं काय बँकेचं प्रकरण आहे त्यांनी मला सांगितलं तर त्याबद्दलही त्यांचे पेपर कागदपत्र मागवले आहे. ते तपासून निश्चितपणे प्रशासनाला मी तसे सूचना देणार आहे की यांना जे मदत करता येईल ते निश्चितपणे करेन. ओके सर, थँक्यू. ज्या आरोपींना फाशीची शिक्षाची मागणी करत आहेत ते आपण एक वकील साहेब देखील आहेत, आपली काय मागणी आपण मागणी काय करणार आहोत? निश्चितपणे जे पीडित परिवाराने जी मागणी केली आहे ते मी तपास करतो आणि खरं तर चौकशीचं काम पोलीस यंत्रणाचं आहे आणि न्याय द्यायचं काम न्यायपालिकाचं आहे. तर निश्चितपणे मला वाटतं कठोर ते कठोर शिक्षा भेटेल असं मला आशा आहे. पण आपण कायद्याची प्रक्रियेवर विश्वास ठेवावं आणि हे जे सेन्सिटिव्ह एरिया जे निर्माण झालं आहे, सेन्सिटिव्ह सिच्युएशन निर्माण जे झालं आहे त्याबद्दल थोडी काळजीपूर्वक आपण पुढे म्हणजे बघितलं पाहिजे आणि पीडित परिवार न्याय मिळाला पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न करा. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.